वेंगुर्ले तालुक्यातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी गुरुवारी तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजू बागायतदार मोठ्या अडचणीत सापडलाय। या नुकसानाची भरपाई म्हणून आंबा पिकासाठी प्रत्येकी 5 लाख रुपये तर काजूसाठी प्रति हेक्टरी 3 लाखाची मदत 12 मार्च पर्यंत शासनानं जाहीर करावी, अशी मागणी या मोर्चात करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शासनाकडून होणारा अन्याय सहन करणार नाही, अशा घोषणा या मोर्चात देण्यात आल्या। 12 मार्च पर्यंत शासनाकडून कोणताही निर्णय न घेतला गेल्यास त्यानंतर 8 दिवसांनी संपूर्ण जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलाय। पाणउपशाचं काम शासनाने केलेलं आहे। यावेळी हा विषय गांभीर्याने घेऊन आपल्या शासनाने आता चालू अधिवेशनामध्ये त्वरित आज या ठिकाणी आमच्या मागणीप्रमाणे हेक्टरी आंब्यासाठी 5 लाख, काजूसाठी हेक्टरी 3 लाख ही नुकसान भरपाई त्वरित आज या ठिकाणी वितरित केली पाहिजे। तसे आदेश या अधिवेशनामध्ये निघाले पाहिजे आणि आमच्या जो ठिकाणी आज पत्र दिलेलं आहे, इथे कुठलीही या ठिकाणी सीमा नाही। आंबा बागायतदारांच्या पूर्ण क्षेत्राला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे आणि या ठिकाणी आज कृषी विभागाने जो ठिकाणी आज अहवाल दिलेला आहे त्याप्रमाणे पंचनामे नाही, पंच यादी नाही, आज सरसकट 7/12 प्रमाणे 8 प्रमाणे शेतकऱ्यांना आज त्याची हक्काची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। अवकाळी झाली नाही, दुसऱ्या दिवशी सगळं विधान भवन गाजतं आणि आज आम्ही या ठिकाणी पालकमंत्र्यांनी दिलं जो ठिकाणी आदेश असेल किंवा इतर ठिकाणी आज आमदार ठिकाणी प्रयत्न करत असेल ते पुरेसे नाही। हाऊस त्यांनी या ठिकाणी विधानसभा डोक्यावर घेतली पाहिजे। कोकणात 34 आणि मुंबईच्या 34 पैकी 25 आमदार हे कोकणातले आहेत आणि म्हणून विधान भवन जोपर्यंत नुकसान भरपाई डिक्लेअर होत नाही तोपर्यंत विधानसभा चालता कामा नये, आता ठिकाणी कामकाज होता नाही, अशी आमची मागणी आहे। त्या शासनाने त्वरित अंत न बघता निर्णय घ्यावा अशी विनंती करतो।